तर रितेश देशमुख सरांचं आहे ना, मी खूप खूप रिस्पेक्ट करतो, खूप त्यांचं कौतुकही करतो. कारण राजा शिवाजी चित्रपट त्यांनी जो बनवला त्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला. तो चित्रपट खूप मला आवडला आणि रितेश देशमुख सरांचं कामही आवडलं. पण त्यांच्याकडनं राजा शिवाजी चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये एक नकळत का होईना चूक झाली. तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत की ती काय चूक होती आणि कदाचित नकळत घडली. आपल्याकडनंही चुका होतात. मला काही ट्रोलिंग वगैरे करायचं नाहीये, पण त्याबद्दल थोडं बोलावं असं वाटलं तुमच्यासोबत. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्ममध्ये. तर राजा शिवाजी चित्रपट खूप चालला, 100 कोटीपेक्षा जास्त कमाई केली. मराठी चित्रपटासाठी हा रेकॉर्ड झाला. पहिला मराठी चित्रपट ठरला ज्याने 100 कोटीपेक्षा जास्त कमाई केली. रितेश देशमुख सरांचं खूप कौतुक. पण त्याचाच सक्सेस पार्टी, त्याच राजा शिवाजी चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवतच असेल की काही लोक दारू पित आहेत, काही मुली कशाही नाचतायत. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची टी शर्ट घातली आहे आणि त्याचं जे चित्र आहे ते पाठीमागे आहे. तुमच्या घोडेस्वार छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि ते चित्र आहे आणि तुम्ही त्या दारू पियालेल्या लोकांच्या जवळ जातायत वगैरे. ते सगळं ना मला नाही जमलं. म्हणजे नकळत का होईना, नकळत झालं असेल रितेश देशमुख सरांकडनं, पण ती मला वाटतं की ती चूक आहे. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा इतका आदर केला, मग ते असं कुठेतरी त्यांचं चित्र एखादा पब मध्ये जिथे खूप दारू पिली जातीये, सिगरेट हे ते सगळं चालू आहे, मुली कशाही नाचतात शॉर्ट ड्रेसमध्ये वगैरे, ते हे कुठेतरी अपमानास्पद वाटतं दादा. खरं म्हणजे मला ही व्हिडिओ नव्हती बनवायची, मला काही ट्रोल करायचं नाहीये. माझं कदाचित म्हणणंच आहे की त्याकडनं नकळत झालंय, पण कुठेतरी ह्या चुका अवॉइड केल्या पाहिजे. आणि मला असं वाटतं की बघा, राजा शिवाजी चित्रपटाला आहे ना खूप यश मिळालं, खूप पैसे मिळाले, पण ते पैसे ना गड संवर्धनासाठी कुठेतरी थोडेसे वापरले असते तर अजून खूप छान वाटलं असतं. जसं देऊळबंद, फॉर एक्झाम्पल, देऊळबंद 2 चित्रपटाचं जे पैसे येणार ते शेतकरी आत्महत्या ज्यांचे झाल्या आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणारा पैसा, सो ते कुठेतरी झालं असतं ना तर मला असं वाटतं की अजून छान वाटलं असतं. आणि हे जे आहे की ते दारू पित आहेत आणि ते सगळं करतात आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जे टी शर्ट आहे, आपला राजा अभिमान, आपला अभिमान, हे सगळं लिहिलंयस तुला त्याचा खूप अभिमान वाटतोय, हे सगळं आम्हाला कळतंय रे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं ते चित्र तिथे जाणं आणि तिथे ते सगळं त्यांच्यात वावरणं हे चांगलं नाही वाटत रे यार. कुठेतरी महाराजांचा अपमान वाटतो यार दादा. प्लीज पुन्हा अशी चूक करू नकोस. रितेश देशमुख सरांना खूप खूप मोठी रिक्वेस्ट आहे की अशी चूक पुन्हा होऊन देऊ नका यार. तू खूप आमच्या मराठी लोकांचा तू अभिमान आहेस, मी असं म्हणेन, पण ही चूक पुढच्या वेळेस होऊ देऊ नकोस हीच इच्छा आहे. तुम्हाला कदाचित माझा राग येईल, मी रितेश देशमुख सरांबद्दल बोलतोय, पण मला ते नाही पटलं. ती व्हिडिओ आणि ते सगळं पाहून असं वाटलं कुठेतरी बोलावं, कुठेतरी शेअर करावं, असं तुमच्यासोबत शेअर केलं. तुम्हाला काय वाटतं? कदाचित मी काही ट्रोल नाही करत आहे बरं का. तुम्हाला काय वाटतं तुमचं मत सांगू शकता. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. लास्ट बट नॉट द लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.